नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कथेचं नाव नाते नवेसे कोणा नकोसे कोणा हवे हवेसे भाग 3. कथेच्या मागील भागात आपल्या सदाची मुलगी जानकी 8वी शिकली आहे. स्वयंपाक वगैरे येतो तिला. लग्न लागल्यावर मुंबईला घेऊन जाशीलच. जेवणाचा तेवढा प्रश्न मिटला तुझा, कारण पोरगी सुगरण आहे बघ. कथेत इथून पुढे. पण बाबा, मला गावातल्या मुलीशी लग्न नाही करायचं. तुला मी सांगेन त्याच मुलीशी लग्न करावं लागेल विश्वास. पण बाबा, विश्वास, मला आता काही ऐकायचं नाही. लवकर परत जा, सुट्टी घ्या, लग्न करून घेऊ. सरळ सरळ बाबांनी त्यांचा निर्णय विश्वासला सांगून टाकला. थोडीफार बाचाबाची झाली आणि त्याच्या हातात जानकीचा फोटो देऊन बघण्याचा इशारा करत बाबा निघून गेले. विश्वासला बाबांच्या वागण्याचा खूप राग येत होता. कितीही राग आला तरी बाबांपुढे त्याचं काहीही चालणार नाही, हेही तो तितकंच जाणून होता. आणि म्हणून नाईलाजाने विश्वास दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईसाठी निघाला. लग्न लांबणीवर नको ठेवायला म्हणून काही महिन्याने त्यांचं लग्न करायचं ठरलं आणि अखेर लग्नाचा दिवस उजाडला. इकडे जानकी मात्र खूप खुश होती. आपल्या बाबांच्या मित्राच्या मुलाशी लग्न होणार म्हणजे मुलगा चांगलाच असेल असं गृहीत धरून होती. आपलं घर आणि त्याचं घर जवळच आहे म्हणजे बाबांवरही लक्ष ठेवता येईल याचं समाधान ते वेगळंच. नवरीच्या वेशात तयारी करून बसलेली जानकी कुणीतरी घ्यायला येण्याची आतुरतेने वाट बघत होती. खूप उशीर झाला, अजून कुणी कसं आलं नाही. ती स्वतःशीच पुटपुटली आणि दुसऱ्या मिनिटाला तिच्या मनातल्या विश्वासच्या आठवणीने उचल खाल्ली. हे मुंबईला राहतात म्हणजे लग्न झाल्यावर हे मला पण घेऊन जातील का? म्हणजे आम्ही दोघंच? बापरे देवा, कसं होणार आहे माझं? पण मग ते कामावरून येतील, मी त्यांची वाट बघेन, त्यांच्या आवडीचं जेवण बनवेन, ते मी बनवलेल्या जेवणाचं कौतुक करतील. बापरे, किती छान दिवस असतील. विश्वाससोबतचं तिचं आयुष्य तिला हवं तसं रंगवण्यात मग्न असलेली जानकी कुणाच्या तरी आवाजाने भानावर आली. तर दारात जानकीला नेण्यासाठी आलेली व्यक्ती उभी होती. त्या व्यक्तीने आत शिरताच जानकीवर एक नजर टाकली आणि तिची तयारी नीट झाल्याची खात्री होताच तिला घेऊन मांडवाच्या दिशेने निघाली. तर श्रोते हो, नेहमीप्रमाणे कसा वाटला कथेचा 3रा भाग? हे कथा ऐकल्यानंतर एका लाईकसोबत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तर तुम्हाला माहीतच आहे, तुमचा प्रतिसाद हेच माझ्यासाठी मोलाचं प्रोत्साहन असणार आहे. चला तर मग भेटूया कथेच्या पुढच्या भागात लवकरच. धन्यवाद.